बाहेरचा नजारा पाहून समजलंच असणार तुम्हाला आता नेमकं काय. नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी अगदी कुरकुरीत, स्वादिष्ट आणि झटपट तयार कांदा भजी बनवणार आहोत. पावसाळ्यात गरमागरम चहासोबत कांदा भजी खायला सर्वांनाच आवडते. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि प्रत्येकाच्या घरच्या घरी साहित्यात तयार होणारी आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. सर्वप्रथम 3-4 मध्यम कांदे घ्या, पातळ कापून घ्या, त्याला मीठ लावा आणि 5-10 मिनटं साईडला ठेवा. तोपर्यंत बेसन पीठ घ्या, त्याच्यात हळद, तिखट, मीठ, जिरे, ओवा आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या. थोडं थोडं पाणी घालून ढवळत राहा. एकजीव करून घ्या मस्त. हळूहळू हलवत राहा. जास्त पातळ मिश्रण करू नका. पातळ केलं तर ते कांदा टाकल्यावर अजून पातळ होतं. त्यासाठी थोडंसं घट्ट ठेवा आणि मग कांद्यातलं पाणी काढून घ्या मिठाचं आणि वरतून कांदा घाला आणि मग ते कांदा आणि पीठ सगळं एकत्र चांगलं मिक्स करून घ्या आणि घट्टच मिश्रण ठेवा. म्हणजे भजे बी चांगले मस्त असे पसरट होत नाही वाकडे तिकडे. गोलटम्म फुगता मग भजे मस्त आकाराला बी छान दिसता, खायला बी कुरकुरीत चविष्ट मस्त लागतात. तोपर्यंत गॅसवर कढईत तेल ठेवा. तेल गरम झालं की नाही चेक करायसाठी अगोदर थोडंसं पीठ टाकून पहा. हे पहा माझं तेल गरम झालंय, बुडबुडे सुटले साईडनी म्हणजे तेल गरम झालं. मध्यम आचेवर गरम करा, हाय गॅस नका करू. मध्यम आचेवर छान तळतात भजे. तर मी हे काढून घेते आणि थोडे थोडे भजे टाकते. मी चमच्यानी टाकते, तुम्ही हाताने टाका किंवा चमच्याने टाका, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार जसे तसे टाका. मला हाताने चमच्याने आवडतं, मी चमच्याने टाकते आणि थोडे थोडे टाका साईडनी. जास्त गर्दी नका करू भाज्यांची, म्हणजे मग टम्म फुगत नाहीत भजे. थोडे थोडे टाका पातळ, मग चांगले उलटा पालटा करायला बी जमतं आणि मग ते फुगता बी छान, कलर बी छान येतो, चवीला बी छान लागतात. त्यासाठी थोडेसे टाका, थोडे थोडे टाका. जास्त गर्दी केली तर मग ते चपटे होतात, फुगत नाही. तर मस्त फुगता म्हणजे असे पातळ टाकले तर. उलटा पालटत करत राहा सारखे, 2-3 वेळेस खालीवर पलटत राहा, म्हणजे कलर छान येतो भज्याला. मस्त सोनेरी कलर येईपर्यंत तळत राहा. सोनेरी कलर आला म्हणजे काढून घ्या एका डिशमध्ये आणि त्याच्यासोबत मी काळा चहाच पिते. तुम्ही कोणता चहा पिता मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि काळ्या चहाची रेसिपी पाहिजे असली तर मला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. हे पहा माझे भजे तोपर्यंत तळताय, तोपर्यंत मी काळा चहा बनवून घेते. हे पहा छान बनले माझे भजे, कलर बी छान आलाय, फुगले बी मस्त छान टमटम आणि कुरकुरीत बी झाले. काळ्या चहासोबत खूप छान लागतात. माझी रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच माझ्या नवनवीन छोट्या साहित्यात घरच्या घरी साहित्यात बनवणाऱ्या रेसिपी पाहायसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हे पहा आता मी परत दुसरा गाणा टाकलाय, तो बी असाच थोडा थोडा टाकणार आणि परत काढून घेणार. आणि हे काळ्या चहासोबत खायला खूप छान मजा येते आणि अशा पावसाच्या दिवसात तर खूपच भारी लागतात चहासोबत. एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्ही ही रेसिपी. ते पहा माझे कसे मस्त फुगले भजे, टमटम झाले, कुरकुरीत झाले, कलर बी छान आलाय. माझी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. मी अशाच छोट्या छोट्या साहित्यापासून चविष्ट रेसिपी घेऊन येत आहे. सबस्क्राईब करा मला. हे पहा मी काळ्या चहासोबत आता भजे खाणार आहे. बाहेर मस्त पाऊस पडतोय, तोपर्यंत तुम्ही पण अशीच एक माझी रेसिपी करून पहा आणि मस्त स्वादिष्ट खायचं